नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या साहित्य खजिन्यामधला एक एक अमूल्य दागिना मी तुम्हाला तुमच्या ओळखीचा करून देत आहे. आज मात्र सरांच्या साहित्यामधला शिरोमणी तुमच्यासमोर मी उभा करेन. एक गूढ, रहस्यमय, रंजक आणि क्षणात अरण्याचं अंतरंग खुलं करण्याची क्षमता असणारी निळावंती. 1991 साली गंमत जम्मत या नियतकालिकामध्ये या पुस्तकामधला निळावंती हा प्रथम लेख सरांनी प्रथमतः प्रकाशित केला होता. आदरणीय दुर्गाबाई भागवतांना हे पुस्तक सरांनी अर्पण केलं आहे. अर्पण पत्रिकेमध्ये सर लिहितात, आपण निळावंती या पोथीचा परिचय आम्हाला करून दिलात. तेव्हापासूनच मी त्या पोथीच्या शोधात भटकत आहे. खरंच, कोण होती निळावंती माहिती आहे तुम्हाला? हा आहे एक गूढ वलय असणारा संस्कृत भाषेत लिहिला गेलेला ग्रंथ. असं म्हणतात की या ग्रंथात असलेलं ज्ञान, विद्या जर कोणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल तर ती व्यक्ती पूर्णतः अजिंक्य होईल किंवा आपले मानसिक स्वास्थ्य गमावेल. खरोखर ती व्यक्ती वेडी होते आणि जर त्या व्यक्तीला वेड लागले नाही तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना ती व्यक्ती गमावू शकते. यामुळे संसारी व्यक्तींना या ग्रंथामागे न लागण्याचा सल्ला दिला जातो. हा ग्रंथ वाचण्याचा एकट्यानेच प्रयत्न करू नये. एकदा वाचायला सुरुवात केली तर मध्येच हा ग्रंथ सोडता येत नाही. एकाच दमात तो ग्रंथ वाचून पूर्ण करावा लागतो. जेव्हा एखाद्या गरोदर स्त्रीच्या चितेला अग्नी दिला जातो त्या प्रकाशात हा ग्रंथ वाचावा लागतो. तरच त्या पुस्तकातील विद्या आत्मसात होतात. बाजारामध्ये भरपूर प्रकारचे निळावंती ग्रंथ उपलब्ध आहेत. यातला खरा निळावंती ग्रंथ कुठला याची एक ओळख आहे. खरा निळावंती ग्रंथ उघडल्याबरोबर वारे वाहायला लागतात, डोकं जड होतं, खूप झोप यायला लागते. निळावंती नावाचा ग्रंथ भास्कर भट्ट या माणसाने 17व्या शतकात लिहिला असंही म्हटलं जातं. या ग्रंथावर 1935 सालापासून ब्रिटिश शासनाने बंदी आणली होती असेही संदर्भ वाचायला मिळतात. हे पुस्तक वाचल्यावर पशुपक्ष्यांची भाषा समजते, गुप्तधनांची माहिती त्यांच्याकडून उपलब्ध होते. पशुपक्ष्यांच्या भाषेसह 84 लक्ष योनींची भाषा आत्मसात होते असंही म्हटलं जातं. दुर्गाबाई भागवत आपल्या प्रासंगिका या पुस्तकात निळावंतीचा उल्लेख करतात. त्या सांगतात की स्वामी विवेकानंद यांनीही तो ग्रंथ वाचला होता. या ग्रंथाविषयी जे काही बोललं जातं त्या सगळ्या अफवा आहेत की सत्य, या भानगडीत न पडता आपण सुरू करू चितमपल्ली सरांनी मांडले ग्रंथाची शोधकथा. निळावंती या कथेची सुरुवात होते चरक आचार्यांच्या आश्रमापासून. ध्यान व धारणा याद्वारे वनस्पती आणि जीवसृष्टीशी संवाद साधून त्यांनी चरक संहितेची रचना केली होती. ते वनस्पती सृष्टीची नित्य प्रार्थना करीत की त्यांनी आपले औषधी गुणधर्म सांगावेत, जेणेकरून मानवाला चांगलं आरोग्य प्राप्त होऊन त्यांचं कल्याण होईल. रानटी हत्तींच्या कळपाबरोबर 5 तपाहून अधिक काळ जंगलात भटकंती करून पालकाप्य मुनी ग्रंथरचनेसाठी याच आश्रमात राहिले होते. शातकर्णी ऋषी याच आश्रमात विद्यार्जन करून पुढे आचार्यांच्या सूचनेप्रमाणे कांचनमृगाच्या कळपाबरोबर राहून त्यांच्या जीवनातील रहस्य जाणण्याचा प्रयत्न करू लागले. जाबाली मुनींनी हिमालयातील रानमेंढ्यांवर अध्ययन आणि संशोधन करून इथे राहून त्या प्राण्यांवर बृहत ग्रंथ त्यांनी लिहिला. आश्रमाचे कुलपती अजमुडी यांनी स्वतः अनेक तप जंगलात राहून रानबकऱ्यांचा अभ्यास केला होता. ज्या प्राण्यांचा अभ्यास करून ऋषीमुनी त्यात पारंगत होत त्याच प्राण्यांच्या नावाने ते ओळखले जात. जसे की पाल, पाल म्हणजे हत्ती, हत्तींवर अभ्यास करणारे पालकाप्य मुनी. जाबल, जाबल म्हणजे रानमेंढा, रानमेंढ्यांवर संशोधन करणारे जाबाली. अज, अज म्हणजे बकरा, रानबकऱ्यांवर अभ्यास करणारे अजमुनी. या आश्रमात फार मोठी परंपरा होती. तिथे पशुपक्ष्यांविषयी संशोधन झाले. त्यांचं आणि निसर्गाचं नेमकं काय नातं आहे याचा वेध घेतला जाई. विशेषतः त्यांची भाषा तिथे शिकवली जाई.
रामायणामधील कैकेयीच्या पित्याला पक्ष्यांची भाषा येत असे. वालीची पत्नी तारा हिला देखील ती बोली अवगत होती. या दोघांचंही अध्ययन याच आश्रमात झालं होतं. परंतु पशुपक्ष्यांच्या भाषेविषयी ज्ञान देणारी निळावंतीची पोथी मात्र अनेक शतकांपासून नामशेष झाली होती. तिचा शोध घेऊनही ती सापडत नव्हती. आपले डोळे बंद करून अजमुनींनी जेव्हा ध्यान लावलं तेव्हा त्यांना दृष्टांत झाला की विंध्य पर्वतात एक गुहा आहे. तिथे एका पेटीमध्ये ती पोथी ठेवलेली आहे. त्यावर सर्पगरुडाचा जागता पहारा आहे. नागार्जुन हा अजमुनींचा अतिशय आवडता शिष्य होता. पशुपक्षी आणि वनस्पती यांची भाषा अवगत करण्यासाठी त्याने फार मोठी असाध्य अशी साधना केली होती. निळावंतीची पोथी शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी या शिष्यवराला दिली. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो निघाला पोथीच्या शोधात. 12 वर्ष तो सर्पगरुडाचा शोध घेत होता, पण त्याचं घरटं काही सापडत नव्हतं. विंध्य पर्वतावर भ्रमंती करताना त्याला दिसला एक सर्पगरुड. नागार्जुन दूरदर्शी भिंगातून आजूबाजूस पाहतो. उंच कड्यावर असणाऱ्या गुहेच्या दारात एक अतिशय अशी सुंदरशी तरुणी उभी असलेली त्याला दिसते. आता या पुढची कथा ना तुम्ही पुस्तकातून वाचा, ठीक आहे? अतिशय सुंदर आहे, वाचण्याजोगी आहे आणि आता तुम्ही नक्की वाचाल याची मला खात्री आहे, कारण पुढे काय होतं हे जाणून घ्यायचं असणार आहे नक्की तुम्हाला. नक्की वाचा. आता आपण वळू पुढच्या कथेकडे. घुंगरू आणि चांदणी रात हे दोन्हीही संपादित लेख आहेत. घुंगरू या बाबतीत मी आपल्याला मागील भागामध्ये माहिती दिलेली आहेच. चांदणी रात ही कथा खरंच अप्रतिम आहे. निसर्ग शिबिराच्या राहुटीमध्ये झोपलेली जुळी भावंड रात्रीच्या चंद्रप्रकाशात घनदाट जंगलाची सैर करायला निघतात. खरं तर ही वनराई त्यांना ती सैर करवते. काय अजब वर्णन आहे, अप्रतिम. समोर उभ्या असणाऱ्या बिबट्यापासून या भावंडांचं रक्षण करण्याकरता वृक्षदेवता अवतरतात. ते वर्णन तर स्तिमित करतं. नक्की वाचा. यानंतरची सूर्यपक्षी, तांबड्या मुंग्या आणि अर्जुन ही कथा. हा मात्र तुम्ही न वाचलेला महाभारताकडे पाहण्याचा जरा वेगळा दृष्टिकोन. सूर्यपक्षी आणि मुंग्या यांनी अर्जुनाला संकटकाळी कशी अर्थपूर्ण मदत केली होती ना, त्या प्रसंगावर ही कथा बेतलेली आहे. या कथेनंतरची तांबट पक्षी आणि कृष्णपिंपळ ही कथा. भंडारा जिल्हा हा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. नवेगाव बांध एका काळी सर्वात मोठं तळं म्हणून ओळखलं जाई. या तळ्याकाठच्या 7 बहिणींच्या पाराजवळील जंगलामध्ये कृष्णपिंपळ, फिकस कृष्णा या नावाचं एकुलतं एक झाड उभं आहे. उंबराच्या झाडाचाही फार सुंदरसा संदर्भ या कथेमध्ये आपल्याला वाचायला मिळतो. अफाट सौंदर्य विश्वाचं वर्णन असणारी ही कथा वाचण्याजोगी आहे. मुंग्यातील गुलामी, कीटकांचं अद्भुत जग या कथा तर भन्नाट. हे सारं वाचत राहिलं ना की मला काय वाटतं माहिती आहे, आपल्याला ज्ञात असणारे जेवढे डायमेन्शन्स आहेत ना, त्यातलं सगळ्यात अखेरचं डायमेन्शन असं असावं ज्यात हे वृक्ष सजीव स्वरूपामध्ये आपल्या प्रत्यक्षात येत असावेत, आपल्या समवेत, आपल्याच सारख्या लहरींमध्ये तेही जगत असावेत. कोणास ठाऊक होतही असेल असं. यानंतरची लबाड कोल्ह्याची कथा. विनीच्या काळात सरांनी केलेल्या निरीक्षणाच्या या नोंदी आहेत. एखाद्याला अचानक खूप लाभ झाला किंवा घबाड हाती लागलं तर अजूनही ग्रामीण भागामध्ये म्हणतात, कोल्ह्याचं तोंड पाहिलंस की काय? या समजुतीमागचं कारण हा लेख वाचला ना की कळेल तुम्हाला. यानंतर येते अतिशय सुंदर अशी रान उंदराचे बुरुज ही कथा. सर म्हणतात, वाघ हत्तींवर संशोधन करणाऱ्या अभ्यासूंना उंदराचं निरीक्षण करायलाही वेळ काढावा लागेल. रान उंदराच्या वागणुकीविषयीचं गूढ सोडविण्याकरता अधिक संशोधन व्हावं असं त्यांना वाटतं, म्हणून ही तळमळ. यानंतरचा लेख पक्षी निरीक्षण एक छंद. हा लेख म्हणजे ना एक प्रकारची मेजवानी. आपलं लहानपण आपल्या नजरेसमोर उभं करते ही कथा. चिमण्यांचा किलबिलाट पुरेसा आहे ना आपल्या बालपणामध्ये शिरायला. पक्षीसृष्टीची जत्राच भरवली आहे या पुस्तकात सरांनी.
भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील अनुकूल अशी भूरचना आणि माती यामुळे मूळ पर्यावरणाला धक्का न देता लहान मोठ्या तलावांचं जाळं निर्माण झालं आहे. हा प्रदेश पक्षीकुल निवासासाठी अतिशय योग्य. शास्त्रीयदृष्ट्या पक्षीकुलाचं वर्गीकरण फार सोप्या भाषेमध्ये केलं आहे सरांनी. अभ्यासपूर्ण लेख आहे हा. तुम्हाला माहिती आहे का, स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना उडताना बाणाच्या टोकासारखी रचना करावी लागते. त्यांच्या शरीर रचनेत लोहचुंबकाचं अस्तित्व असतं. म्हणूनच तर त्यांना उत्तर आणि दक्षिण दिशेचं ज्ञान प्राप्त होतं. आकाशातील ग्रहताऱ्यांच्या सहाय्याने ते उडण्याची दिशा निश्चित करतात आणि वर्षानुवर्ष त्याच मार्गाने ते प्रवास करत राहतात. या पक्ष्यांपासून माणसाला काय शिकता येईल या विषयावर सरांचे चिंतन खरंच डोळे उघडतं. किती प्रेम करावं या चिरंतन निसर्गावर. खरंच सलाम आहे सर तुम्हाला. मित्रांनो, आपल्या संस्कृतीने फार मोठं दान टाकलं आहे आपल्या पदरात, पण त्याची कधी कधी जाणीवपूर्वक परतफेड करणंही गरजेचं असतंच. कराल ना? चला, आता मी आपली रजा घेते. तुम्हाला हा पुस्तक परिचय आवडला असेलच याची खात्री आहे मला. चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच पुन्हा भेटू चितमपल्ली सरांच्याच एका सुंदरशा पुस्तकासह. तोपर्यंत आजचं पुस्तक खरेदी करा, वाचा आणि त्यावर नीट चिंतन करा. धन्यवाद.